राज्यातील ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी व मंडळ अधिकारी यांना शासकीय कामकाजासाठी लॅपटॉप तसेच स्कॅनर प्रिंटर उपलब्ध करून देण्याची मागणी शासन स्तरावर दीर्घकाळापासून प्रलंबित आहे। मात्र या मागणीची दखल शासनाकडून घेतली जात नसल्याने महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यानुसार सोमवार 15 डिसेंबर परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तलाठी संघटनेचा आंदोलन करण्यात आला असून सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी काम बंद आंदोलनात सहभागी झाले होते। या आंदोलनाचा भाग म्हणून राज्यभरातील तलाठी व मंडळ अधिकारी आपापल्या तहसील कार्यालयात डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र जमा करणार असून सर्व प्रकारचे ऑनलाईन कामकाज पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। याबाबतची भूमिका संघटनेकडून सर्वानुमती घेण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे। परभणी जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील 100% ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या DSC तहसीलदारांकडे जमा करून घ्याव्यात। तसेच जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी व तालुका स्तरावर तहसीलदार यांना निवेदन दिले। आंदोलनाच्या काळात सर्व संबंधित अधिकारी आपापल्या सज्जामध्ये उपस्थित राहणार असून कोणतेही ऑनलाईन काम होणार नाही याची माहिती परभणी झालेल्या आंदोलनात माध्यमांना दिली आहे। महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यातील सर्व मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी ऑनलाईन संगणकीय कामावर DSC त्यांच्या तहसीलदार कार्यालयात तहसीलदार साहेबांकडे जमा करून या ऑनलाईन कामाचा बहिष्कार करत आहेत, ऑनलाईन कामाचा संपाचा बंद करत आहेत। प्रामुख्याने राज्यातील तलाठी मंडळ अधिकारी यांच्याकडे लोक शेतकऱ्यांना दैनंदिन सातबारा देणे, हाते उतारा देणे, त्यांचा फेरफार घेणे, ई-चावडीचे कामकाज करणे, शेतकऱ्यांना अनुदान वाटपसाठी ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड करणे, असे सगळे संगणकीय कामकाज करण्यासाठी राज्यातील कुठल्याही तलाट्यांकडे आज रोजी संगणक लॅपटॉप किंवा प्रिंटर उपलब्ध नाही आहे। शासनानं दिलेले लॅपटॉप प्रिंटर यांचा 10 वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे, परंतु त्या संगणकीय साधनांचं आयुष्यमान फक्त 5 वर्ष आहे। त्यामुळे ते आज कुठल्याही प्रकारे चालत नाहीत। आज आलेल्या वेगवेगळ्या अद्ययावत सॉफ्टवेअरला जुने लॅपटॉप सहकार्य करत नाहीत। त्यामुळे सगळ्या नागरिकांना शासनाची वेळेस सेवा देणं कठीण जात आहे। यामुळे सर्वसामान्यांच्या चांगल्या प्रकारची सेवा देता यावी, त्यांचं काम तलाट्यांच्या माध्यमातून वेळेस व्हावं म्हणून हा राज्यातील तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेनं आजपासून कामबंद आंदोलनाचा बहिष्कार केलेला आहे। हे कामबंद आंदोलन फक्त ऑनलाईन कामाबाबत असेल। आमची तलाठी संघटनेची राज्य संघटनेने निवेदन देऊन जवळपास 8-10 दिवस झालेत, पण त्याची कुठलीही दखल घेतल्या गेलेली नाही। त्यामुळं आम्हाला आज नाईलाज असतो कामबंद आंदोलन करावं लागतं। ऑनलाईनच्या कामात फक्त आमचा बहिष्कार असणार आहे। बाकी ऑफलाईन कामं करण्यासाठी आमचे सर्व तलाठी बांधव व मंडळ अधिकारी बांधव त्यांच्या मुख्यालय असतील। लॅपटॉपचा प्रश्न म्हणजे 2016ला आम्हाला लॅपटॉप भेटले होते। त्यानंतर लॅपटॉपचा जो GR होता शासनाचा, तर ते 5 वर्षासाठी लॅपटॉप वापरायसाठीचा होता। त्यानंतर ते कालबद्ध होणार होते, पण त्याच्यानंतर शासनानं आमची कुठलीही दखल घेतली नाही आणि कुणालाही आम्हाला परत लॅपटॉप आम्हाला रिन्यू करून म्हणजे परत नवीन दिली नाहीत। आणि जवळपास आमच्याकडे 90 परभणी जिल्ह्यामध्ये 90 तलाठी नवीन आलेत, कार्यरत नाही नवीन आलेत, पण त्यांनासुद्धा लॅपटॉप नाहीत। मंडळ अधिकाऱ्याला कुठल्याही लॅपटॉप नाहीत। आमच्याकडे एकूण सगळे परभणी जिल्ह्यामध्ये मंडळ अधिकारी 53 आणि तलाठी 289 आहेत। एकूण आमच्याकडे 342 लोक आहेत। तर 342 लोकांचं आज ऑनलाईनचं कामबंद आंदोलन चालू झालेलं आहे। तरी शासनानं याची लवकरात लवकर दखल घेऊन आम्हाला नवीन लॅपटॉप व प्रिंटर द्यावेत, एवढीच आमची मागणी।